शिक्षक भारती, शिक्षक भारती. मित्रांनो नमस्कार. शिक्षक हा राष्ट्र निर्माता असतो. शिक्षकाचं आरोग्य अतिशय महत्त्वाचं असतं. गेल्या काही वर्षांपासून देशभरातले शिक्षक त्यांच्या आरोग्याच्या समस्यांबाबत अतिशय दक्ष आहेत आणि सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या करतायत. आणि या निमित्तानं आपल्याला जाणून घ्यायचं आहे की शिक्षकांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या शिक्षक संघटना काय काम करतायत. याच विषयावरती आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे सर. सर नमस्कार. नमस्कार सर. आत्ताच मी जे काही म्हणालो की शिक्षकांच्या आरोग्याच्या समस्या आहेत, तर एकंदरीत गेल्या काही वर्षांपासून आम्ही वेगवेगळ्या गोष्टी ऐकतोय, शिक्षकांच्या आरोग्यविषयक समस्या ऐकतोय आणि याबद्दल मला जाणून घ्यायचं की जी वैद्यकीय प्रतिपूर्ती झाला असं आपण म्हणतो, मला असं वाटतं आपण त्याला म्हणतो की रिअम्बर्समेंट, तर मेडिकल रिअम्बर्समेंट, तर त्याच्याबद्दलची नेमकी सध्याची स्थिती काय आहे आणि शिक्षकांना ही प्रतिपूर्ती मिळावी म्हणून काय करावं लागतं? खरं तर शासन या बाबतीत सिरियस नाहीये. शिक्षक भारतीच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करतोय की जर शिक्षक सदृढ राहायला हवा असेल तर त्याला कॅशलेस मेडिकल हेल्प मिळायला पाहिजे. परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि त्या शासनाच्या दरबारात बसलेले लोक हे का करत नाही हा आमचा प्रश्न आहे. आज जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी मेडिकल रिअम्बर्समेंट योजना आहे, पण ही रिअम्बर्समेंट योजना इतकी किचकट आहे. मी तर असं म्हणतो की एखाद्या शिक्षकाला अटॅक आला आणि त्याचं बिल वसूल करायचं असेल, शासनाकडून प्रतिपूर्ती मिळवायची असेल, तर त्याला दुसरा अटॅक येतो. म्हणजे नक्की काय करायचं? तर समजा तुम्हाला काही झालं किंवा तुमच्या कुटुंबातलं कोण आजारी पडलं तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता, त्याचं बिल भरता, मग ते बिल भरल्यानंतर त्याची फाईल बनवता. त्या फाईल बनवण्याचा खर्च करावा लागतो. मग ही फाईल कामा हॉस्पिटलला जाऊन जमा करायची. तिथे सगळे सोपस्कर होतात आणि त्याच्यात त्रुटी निघतात. बरोबर. त्या त्रुटींसाठी 3 ते 4 वेळा कामा हॉस्पिटलला जावं लागतं. मग एवढं सगळं सोपस्कर झाल्यावर कामा हॉस्पिटलमधून ती फाईल ओके होऊन येते. तिथेही काटछाट होते पैशामध्ये. मग जे बिल मंजूर होतं त्या मंजुरीच्या बिलावर शाळेचं कव्हरिंग लेटर लावायचं मुख्याध्यापकांचं आणि शिक्षण विभागात जमा करायचं. ओके. जमा झाल्यावर तिथे परत त्याच्यावर वेगळं ऑपरेशन सुरू होतं. तिथे परत क्युरियस विचारल्या जातात, हे हवंय ते नको. खरं तर शिक्षक एकदा परमनंट कामाला लागला, त्याची वैयक्तिक मान्यतेची प्रत आहे, तर बाकी काही विचारायला नको. पण तरी सुद्धा पुन्हा पुन्हा कागदपत्र मागितली जातात आणि एवढं सगळं करून झाल्यावर अमाऊंट मंजूर होते. आता ही मंजूर झालेल्या अमाऊंटचं बिल शाळेतून शिक्षण विभागाला सादर केलं जातं आणि मग वाट बघत बसायचं की कधी पैसे येतात, कधी पैसे येतात. कधी कधी 1 वर्षापेक्षा जास्त वेळ लागतो आणि मोठी अमाऊंट असेल तर ती फाईल डायरेक्ट जाते मंत्रालयात आणि मग तुम्ही शांत बसायचं, 3-4 वर्ष वाट बघतच राहायचं. म्हणजे स्वतःच्या खिशातून घातलेला पैसा मिळवण्यासाठी शासनाच्या दरबारी हेलपाटे मारत लावणारी ही सध्याची योजना आहे. म्हणून आम्हाला ही नको आहे. म्हणजे आर्थिक अडचण तर आहेच, पण त्यासोबत मानसिक त्रास देखील आहे. म्हणून मी म्हटलं ना, एका अटॅकचे पैसे वसूल करायला दुसरा अटॅक येतो. असं म्हणतात ना, सरकारी काम 6 महिने थांबत. आता इथे तुम्ही असं सांगतात की वर्षानुवर्ष लोक त्या प्रतिपूर्ती मिळावी म्हणून हेलपाटे घालतात. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही शिक्षक भारतीचे मुंबई शिक्षक मतदारसंघाचे तुम्ही उमेदवार आहात, तर शिक्षक संघटना म्हणून एक उमेदवार म्हणून तुमची नेमकी याबाबतची भूमिका काय आहे आणि याच्या मागचा इतिहास पण मला जाणून घ्यायचा आहे की आपण काही याच्यावरती काही निवेदनं दिली आहेत का, काही उपाययोजना केलेल्या आहेत का? काही दिवसापूर्वी शिक्षण विभागाने एक GR काढला आणि डॉक्टर जसं DR लावतात तसं तुम्ही TR लावा. अच्छा, TR. हा, म्हणजे तुम्हाला सन्मान मिळेल. आणि आम्ही त्याच वेळी शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलं की TR लावून सन्मान मिळेल की नाही मला माहित नाही, पण जर तुम्हाला शिक्षकांना खरंच सन्मान द्यायचा असेल तर कॉन्ट्रॅक्ट सिस्टम रद्द करा, समान वेतन द्या, समान पेन्शन द्या आणि आम्हाला कॅशलेस हेल्प द्या. आणि ही कॅशलेस हेल्प देणं शक्य आहे. याच्यासाठी जेव्हा राजेंद्र दर्डा साहेब शिक्षण मंत्री होते तेव्हा शिक्षक भारतीच्या वतीने सावित्री फातिमा कॅशलेस योजना आम्ही सादर केली. सावित्री फातिमा कॅशलेस योजना. अच्छा. आता ही योजना आम्ही तयार केली
आणि ती गव्हर्नमेंटला सादर केली. हम्म. दर्डा साहेबांनी तिला होकार दिला, परवानगी मिळाली आणि ती हेल्थ डिपार्टमेंटकडे गेली आणि हेल्थ डिपार्टमेंटने त्याला मंजुरी दिली. पण दरम्यानच्या काळात काय झालं, सरकार बदललं आणि सन्माननीय तावडे साहेब शिक्षण मंत्री झाले. आम्ही त्यांनाही ही योजना सादर केली, त्यांनाही पसंत पडली, पण माशी कुठे शिंकली माहित नाही. त्यांनी सांगितलं की ही योजना करता येणार नाही, तुम्ही विमा छत्र योजना करा. विमा छत्र योजना म्हणजे आम्ही मेडिक्लेम पॉलिसी शासनाकडून खरेदी करायची. आम्ही त्याला विरोध केला. आम्ही त्यांना असं म्हटलं, जर मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची तर ती शासनाकडून का घ्यायची, आम्ही आमची घेऊ आणि बाजारामध्ये अनेक मेडिक्लेम कंपनी आहेत, कोणाकडूनही घेऊ, आम्हाला काही तुमची मेडिक्लेम पॉलिसी नको. आणि ते बारगळलं. त्याच्यामुळे आमची मागणी आहे की शासनाने सावित्री फातिमा शिक्षक आरोग्य कॅशलेस योजना सुरू करावी आणि ही योजना अतिशय चांगली आहे, ज्याच्यामुळे शिक्षकांना कोणताही त्रास होणार नाही. पण शासन ऐकत नाहीये. मग ही योजना आपणच ड्राफ्ट केली? हो, आम्ही तयार केली आहे. आणि म्हणजे आघाडी सरकारने त्याला नकार दिला, त्याच्यानंतर आलेल्या युती सरकारने देखील नकार दिला. मग नेमकं होणार काय याचं? मुळात ही योजना काय हे सरकारला आम्ही सांगण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलाय की सरकार साधारणपणे महाराष्ट्रातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रिएम्बर्समेंट देतच, पण ते असे पैसे देण्यापेक्षा जर असे दिले तर ते जास्त सोपं आहे. आमची योजना अतिशय सोपी आणि साधी आहे. शासनाने आम्हाला एक कार्ड द्यावं, हेल्थ कार्ड. ओके. आणि मला किंवा माझ्या कुटुंबातल्या कोणालाही काही झालं तर आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होऊ. आमचं बिल आम्हाला न देता त्या हॉस्पिटलने शासनाला द्यायचं आणि शासनाने त्याला पैसे द्यायचे, आम्ही उपचार घेऊन बाहेर पडू. म्हणजे कोणताही त्रास होणार नाही, कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही आणि फाईल मंजूर करण्यासाठी जे वजन ठेवावं लागतं, नाक्यावर टोल द्यावा लागतो, तो पण द्यावा लागणार नाही आणि कारखानी काम देखील कमी, तेही सगळं थांबेल. अशी ही अतिशय चांगली योजना आहे. बरं, या योजनेत कर्मचाऱ्याचा फायदा आहे, पण आम्ही जे दाखवून दिले की याच्यात शासनाचे पैसे वाचतात. कारण की जर शासनाने ही योजना राबवली तर हॉस्पिटलला मर्यादा दिलेली आहे प्रत्येक आजारावर किती खर्च करायचा, त्यामुळे जास्त बिल पण होणार नाही. पण शासन हे राबवत नाहीये. आता तुम्ही सांगितलं की अतिशय म्हणजे शिक्षकांना देखील परवडेल आणि सरकारचे देखील पैसे वाचतील अशी ती योजना आहे. आता पुढे निवडणुका होतील. आता लोकसभेच्या निवडणुका होत आहेत, त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील, विधान परिषदेच्या निवडणुका होतील. सरकार कोणते येईल आपल्याला माहिती नाही. तर परंतु आपण जी योजना सांगतो ती योजना जर पुढच्या सरकारनं ऐकली नाही, त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला नाही, यावेळेस आपण काय करणार आहोत? आता आम्ही असं ठरवलंय की संपूर्ण मुंबईतील सर्व शिक्षकांच्या वतीने, मुख्याध्यापकांच्या वतीने आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने एक संमती पत्र आम्ही घेत आहोत. शिक्षक भारती म्हणून आम्ही एक संमती पत्र घेऊ. 10 जूनला अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनात आम्ही हे संमती पत्र शासनाकडे देणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तुम्ही प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करा. कारण की ही योजना ऑलरेडी रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, सेल टॅक्स डिपार्टमेंट आहे किंवा जजेस असोसिएशन आहे, याच्यात यशस्वीरित्या सुरू आहे. अच्छा, म्हणजे हा काय पहिला प्रयोग नाही, ऑलरेडी झालेला आहे. जर शासनाने याला मंजुरी दिली तर त्या शिक्षकाला कोणताही त्रास पडणार नाही, कोणताही आर्थिक भुर्दंड पडणार नाही, पण त्याला मेडिकल रिएम्बर्समेंट मिळेल अशी आमची मागणी आहे. पण शासनाने जर हे नाही केलं तर शिक्षक भारती ही योजना राबवेल. शिक्षक भारतीची तशी तयारी झालेली आहे. कारण की आम्ही आता शासनाच्या खेपा घालून कंटाळलेलो आहे. त्यामुळे आता आम्ही ठरवलंय की मुंबईतल्या शिक्षकांसाठी या निवडणुकीनंतर आम्ही ती योजना लागू करणार आहे. आता तुम्ही असं म्हणतात की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही ती योजना लागू करणार आहात. माझा थेट प्रश्न तुम्हाला असाच आहे की नेमकी याची जे तुम्ही म्हणताय की संमतीपत्र घ्यायचे आहेत, लोकांना सांगायचं आहे, शिक्षकांना कन्व्हिन्स करायचं आहे, ते कधीपासून करणार आहात? मुळात कसं, ही योजना शिक्षकांसाठी आहे आणि मला वाटतं की त्याच्यातही ती एडेडसाठी, अनुदानितसाठी आहे आणि त्याच्यासाठी आमचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त शिक्षकांनी संमतीपत्र द्यावं. कारण की सरकार कोणाला घाबरतं? संख्याबळाला. संघटन में शक्ती आहे. त्यामुळे जर जास्तीत जास्त लोकांनी संमतीपत्र दिली तर शासनाने त्याला मंजुरी द्यावी असा आमचा प्रयत्न राहील. आमदार कपिल पाटील येणाऱ्या अधिवेशनात या मुद्द्यावर जोरदार मांडणी करतील
पण शासनाने नाही केलं तरीही योजना राबवता येईल. कसं? याच्यासाठी काय करायचंय, आम्ही काय करणार आहोत, जे शिक्षक भारतीच्या या योजनेमध्ये सहभागी होतील त्यांना सावित्री फातिमा कॅशलेस योजनेचं कार्ड देऊ आणि त्यांना एक हॉस्पिटलची लिस्ट देऊ की ही सगळी हॉस्पिटल्स आपल्या टायअप हॉस्पिटल्समध्ये असतील. लिस्टेड हा, हॉस्पिटल लिस्टेड असतील, लिस्ट देऊ आपण त्यांना आणि मुंबईतली सगळी चांगली हॉस्पिटल्स याच्यात असतील. जे कर्मचारी याच्यात सहभागी होतील त्यांना काही झालं किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कोणाला काही झालं तर त्यांनी हे कार्ड दाखवून त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं. ओके. ऍडमिट झाल्यानंतर डिस्चार्ज होईपर्यंत त्यांनी एकही रुपया भरायचा नाही. त्याने बरं व्हायचं, डिस्चार्ज करायचं आणि घरी जायचं. प्युअर कॅशलेस. प्युअर कॅशलेस, एकही रुपया भरायचा नाही. सगळं बिल हॉस्पिटलचं पेड होईल. त्याने डिस्चार्ज घेऊन घरी आल्यानंतर 2 ते 3 दिवसात ती डिस्चार्जची फाईल आमच्याकडे द्यायची. ओके. आणि हे सगळं काम करण्यासाठी आम्ही एका सर्व्हिस प्रोव्हायडरची नियुक्ती करणार आहोत. हा सर्व्हिस प्रोव्हायडर जी सगळी धावपळ त्या कर्मचाऱ्याला करावी लागत होती की फाईल बनव, कामाला सबमिट कर, एज्युकेशनला सबमिट कर, हे सगळं त्याच्या वतीने ती सर्व्हिस प्रोव्हायडर करेल. ओके. आणि सर्व्हिस प्रोव्हायडर कॅशलेस करून देईल. आता सर्व्हिस प्रोव्हायडरचा रोल काय, तुम्ही फक्त डॉक्युमेंट द्यायचे, तुमच्या वतीने हे डॉक्युमेंट कामाला आम्ही सबमिट करू, कामाच्या सगळ्या क्युरीज आम्ही पूर्ण करू आणि ते सगळं पूर्ण झाल्यावर तुमच्या संमतीने ते डिपार्टमेंटला बिल सादर करू. डिपार्टमेंट जेव्हा मंजुरी देईल तेव्हा, ज्या दिवशी मंजुरी येईल त्या दिवशी पैसे तुमच्या अकाउंटला येतील. तेवढे पैसे फक्त आम्हाला परत द्यायचे. कारण की जे बिल झालेलं आहे, समजा ए व्यक्ती ऍडमिट झालं आणि तिचं 2 लाखाचं बिल झालं, पण त्या ए व्यक्तीने बिल दिलं का? नाही. ते बिल सर्व्हिस प्रोव्हायडरने दिलं. त्या 2 लाखाच्या रिएम्बर्समेंटसाठी तो सर्व्हिस प्रोव्हायडर सगळी धावपळ करेल आणि ते 2 लाख मिळतील किंवा 1.5 लाख मिळतील, जी अमाऊंट मिळेल ती त्याने परत द्यायची. इतकी साधी योजना आहे. आणि हे सर्व करण्यासाठी त्या सर्व्हिस प्रोव्हायडरला वर्षातून एकदा 3,000 रुपये भरायचे. वर्षातून एकदा 3,000 भरायचे. आणि या 3,000 त्या शिक्षकाला काय मिळणार? या 3,000 त्या शिक्षकाला पती पत्नी, 2 मुलं आणि त्याचे आई वडील यांना जवळपास 18 लाखाचं बेनिफिट मिळणार आहे. ओके. 18 लाखाचं बेनिफिट. आणि एकदा आपण कुटुंबासोबत बाहेर जेवायला जरी गेलो तर 3,000 बिल होत आरामात. आणि एकदा ह्यांनी 3,000 भरले की त्याला वर्षभर काहीही झालं, कितीही वेळा झालं तर त्याची संपूर्ण मेडिकल हेल्थ ही कॅशलेस होईल. अशी ही आमची योजना आहे. आम्ही शासनाला विनंती करतोय की तुम्ही ही योजना लागू करा. ती चांगली योजना आहे आणि जर शासनाने नाही केली तर आम्ही ती योजना लागू करू. मला असं वाटतं की कोविड नंतर आरोग्य विमा असणं, सगळ्या गोष्टी आपल्या स्थिरस्थावर असायला हव्यात आरोग्याच्या दृष्टीने आणि पैशाच्याही दृष्टीनं, याचं सगळ्यात जास्त महत्त्व आपल्याला कळलेलं आहे. तर तुमच्याकडे अशा काही शिक्षकांच्या विचारणा होत असतात का? आणि संमतीपत्रासाठी शिक्षकांचे आता सध्या म्हणणं काय आहे, ते किती उत्सुक आहेत? कोविड नंतर जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या मेडिक्लेम पॉलिसी महागल्यात, ऑलमोस्ट दुप्पट झाल्यात. 3 किंवा 5 लाखाचं कव्हरेज घ्यायचं झालं तरी 20,000पेक्षा जास्त हप्ता भरावा लागतो. आणि या 20,000 4च लोक कव्हर होतात. आई वडील कव्हर करायचे झाले तर त्यांचं वय जास्त असल्यामुळे पुन्हा हप्ता डबल होतो. जर या योजनेत आपण सहभागी झालो आणि याच्यात संमतीपत्र दिलं तर सगळ्यांनी संमतीपत्र दिलं तर शासनावर एक दबाव राहील की सगळ्या शिक्षकांची ही मागणी आहे आणि ते लगेच होईल. जसं पेन्शनचा प्रश्न सुटत नव्हता, परंतु सगळेजण एकत्र आले, समन्वय समिती झाली, प्रेशर निर्माण झाला आणि शासन आज पेन्शन द्यायला तयार झालं. तसंच याच्यामध्ये पण आपण सगळ्यांनी मिळून जर शासनावर प्रेशर दिला आणि जास्तीत जास्त संमतीपत्र दिली तर आपल्याला ही योजना मिळेल. आणि म्हणून 1 मे महाराष्ट्र दिनी आम्ही ही योजना लॉन्च करतोय आणि त्या दिवसापासून ऑनलाईन पद्धतीने सर्वांना संमतीपत्र द्यायचे. आणि संमतीपत्र देताना कोणतेही पैसे भरायचे नाही. फक्त ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरून सांगायचं की या योजनेत मी सहभागी होत आहे. तुमचं हे सगळं संमतीपत्र आम्ही शासनाला सादर करू आणि शासनाला विनंती करू की आम्हाला प्रायोगिक तत्वावर ही योजना चालू करायला परवानगी द्या. याच्यात शासनाचं काही नुकसान नाहीये. जर शासनाने ही योजना चालू करून दिली तर मुंबईत आणि त्यानंतर महाराष्ट्रात सगळ्या शिक्षक वर्गाला एक मोठा दिलासा मिळेल. जसं आपण म्हणतो की सदृढ शरीरात सदृढ मन वास करतं आणि सदृढ मन असेल तर चांगलं काम होईल. आणि म्हणून अतिशय चांगली अशी योजना आहे.
म्हणून मी शासनाला विनंती करतो की सावित्री फातिमा योजनेचा स्वीकार करावा आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू शेवटपर्यंत. आणि शासनाने नाही केली तर 1 जुलैपासून शिक्षक भारती ही योजना लागू करेल. जे शिक्षक हा व्हिडिओ बघतायत त्यांना पुन्हा एकदा माझं सांगणं असेल की 1 मे पासनं तुम्हाला संमतीपत्र द्यायचे आहेत आणि संमतीपत्र देताना 1ही रुपया तुम्हाला द्यायचा नाहीये. आणि जर सरकारनं ऐकलं नाही तर 1 जुलैपासून स्वतः शिक्षक भारती अशा पद्धतीची एक स्कीम सावित्री ज्योती शिक्षक सावित्रा फातिमा शिक्षक आरोग्य कॅशलेस योजना, शिक्षक आरोग्य कॅशलेस योजना स्वतः शिक्षक भारती सुरू करणार आहे. सर, तुम्हाला या सगळ्या कामासाठी खूप सारे शुभेच्छा. एक वेगळा विषय तुम्ही घेऊन आलेला आहात आणि मला असं वाटतं की तुमच्या बोलण्यातनं देखील ते आलं की केवळ शिक्षकांसाठी हे सुरू होत झालेलं नाहीये. याच्या अगोदर जजेस असोसिएशन, त्याच्यानंतर कोणकोणत्या रिव्हेन्यू डिपार्टमेंट, सेल टॅक्स डिपार्टमेंट, विविध डिपार्टमेंट मध्ये ती सक्सेसफुली त्यांनी करून दाखवलं. त्याच्यामुळे जर इतर लोक जर सक्सेसफुली करत असतील तर शिक्षक संघटनांना मला असं वाटतं की अशक्य नाहीये ही सगळी गोष्ट. तर मला असं वाटतं की तुम्हा सगळ्यांना ही महत्त्वाची माहिती आवडली असेल. 1 मे पासनं तुम्ही देखील संमतीपत्र द्यायला सुरुवात करा आणि शिक्षक भारतीचा हा जो काही एक प्रयत्न या ठिकाणी होतोय त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि स्वतःचं देखील भलं करा, तुमच्या कुटुंबाचं देखील भलं करा. धन्यवाद.